नमस्कार मित्रांनो, आता पोहोचलेलो आपण ताम्हिणी घाटामध्ये आणि ताम्हिणी घाटामध्ये आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत पालीच्या. आता इथून आम्ही निघणार आहोत. आता आपण ताम्हिणी घाटामार्गे मुळशीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मुळशीचा हा डॅम दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही ताम्हिणी घाटामार्फत आले नाहीत तर तुम्ही एक चांगली संधी गमावली असं मला तरी वाटतं. कारण नमस्कार मित्रांनो, जय जय जाऊ जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया. तब्बल 12 ते 13 वर्षांनी आमचं स्वप्न पूर्तीला जाते. श्री गणेशांच्या आशीर्वादाने आम्ही अष्टविनायक यात्रा करतोय. तर चला आपण अष्टविनायकाला निघूया. आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही आत्ताच घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया मोरया. आता माझा मित्र सुद्धा माझ्या सोबत आहे. आम्ही दोघं अष्टविनायकाला चाललेलो आहोत. ती राहिली आपली पाठीमागे लालपरी. आपल्या लालपरी सोबत आपण अष्टविनायक यात्रा करतोय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत पलसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि स्वामीचं दर्शन आताच आम्ही घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता महडला जाणार आहोत आणि तिथून पाली आणि पाली मार्गे ताम्हिणी घाटामार्गे मग पुढचा गणपती करू. गणपती बाप्पा मोरया. आणि आपली लालपरी पहिल्यांदाच अक्कलकोटचे बाबा आणि हे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तब्बल 10 ते 12 वर्षानंतर आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. अष्टविनायकातला पहिला गणपती महडला आपण पोहोचलेलो आहोत. तर गणपती बाप्पा मोरया. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया. गजानना 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 पार्वती नंदना मोरया. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतः. आपण महडला आल्यानंतर ते गणपतीच्या मंदिरातून आपण खालच्या मंदिरामध्ये म्हणजे गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर पाठीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक मूर्त दिसते. ती म्हणजे श्री गणेशांची ही ती मूर्त आहे आणि ही मूर्त तळ्यामध्ये सापडली असं म्हणतात. तलावामध्ये ती मूर्त मिळाली असं म्हणतात. ती आता आपण बघितली पाठीमागे दत्तांच्या मंदिराच्या बाजूला आहे ती मूर्त. तर आता आपण निघूयात पालीकडे. अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत पालीकडे. गणपती बाप्पा मोरया आणि ही आपली लालपरी. आत्ता आपण पोचलेलो पालीला आणि गणपतीचं दर्शन घेऊन आत्ताच आपण गणपतीच्या दर्शनाला आता आपण जाणार आहोत. म्हणजे एक 5 मिनिटामध्ये पोहोचून तो पाठीमागे दिसतोय तो आपल्याला सरसगड आहे. मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेऊन ताम्हिणी घाटामार्गे तिकडे थेऊरच्या गणपतीला जाऊया आपण. तर त्याला महाभयंकर वेगाने आपण असती जाऊ प्रेमाने. गणपती बाप्पा मोरया. आता आपण पोचलोय ते पालीगावच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आणि ही कमान दिसते आपल्याला. आता इथून पुढे आपण पालीगावच्या बल्लाळेश्वराचं दर्शन तर घेणारच आहोत, पण त्याआधी धुंडी विनायकांचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. आता आम्ही निघालोय ते पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आणि आत्ताच आमचं धुंडी विनायकाचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाचं मंदिर आहे मस्तपैकी प्रशस्त असं. आत्ताच आमचं पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झालं. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकामधील 8वा गणपती आहे आणि आमच्या अष्टविनायक यात्रेमधील हा दुसरा गणपती आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मनात अगदी तृप्त झालं आणि बाप्पांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघत आहोत, ते म्हणजेच थेऊरच्या दिशेने. तर बघूयात आपण थोडाफार पालीच्या मंदिरातील हा परिसर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो चलो मिलते हैं आगे. आता आपण पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. पालीचा गणपती म्हणजे अष्टविनायकामधील 8वा गणपती आहे. आमच्या सिरीजप्रमाणे हा आमचा दुसरा गणपती आहे आणि आत्ताच बाप्पाचं आमचं दर्शन झालेलं आहे. पाठीमागे बाप्पाचं मनमोहक मंदिर आणि बाप्पाची मूर्ती दिसत असली तर तुम्हाला खूप लांब आहे अंतर. जेवढं जमलं तेवढी व्हिडिओ केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता निघालो आम्ही ताम्हिणी घाटामार्गे थेऊरला. पुढे पोहोचूया. बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. बाप्पाचं पाठीमागे मंदिर दिसतंय आणि चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
अष्टविनायक यात्रेतला आपला हा दुसरा गणपती आहे म्हणजे आमचा. आणि बाप्पांना घातलेला हार आज आपल्याला मिळालेला इथे बघू शकतो आपण. आपल्या लालपरीला घातलाय. तर चलो अष्टविनायक गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आता पोहोचलेलो आपण ताम्हिणी घाटामध्ये. आणि ताम्हिणी घाटामध्ये आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत पालीच्या. आता इथून आम्ही निघणार आहोत थेऊरला. तर हाच तो कडा ताम्हिणी घाटामध्ये जो भुताडकीमध्ये असा दाखवलेला असतो, जिथे असं वाटतं की भुताडकी आहे खूप. तर भुताडकीचा काही विषय नाही आहे तिथे. बिंदास यायचं, बिंदास राहायचं, गणपती बाप्पा मोरया बोलायचं. गणपती बाप्पा मोरया. जाम जबरदस्त आहे भाई. हा एकदम. आणि हा जो रस्ता आला आता तो आम्ही सुधागड पालीवरून आलोय. माणगाव महाड मार्गे मतलब असा करत करत पण ह्या हा रस्ता सुद्धा दिसत नाही. आणि ताम्हिणी घाटाच्या स्टोरी तर तुम्ही बघितल्याच असतील, हॉरर. ताम्हिणी घाटामध्ये असं आहे ना, ताम्हिणी घाटामध्ये तसं आहे काय नाही. वासपारावर यात्रा पेंडी नारगुंडा यायचं, बिंदास नाडायचं, स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं, गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं. चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. ही आपली लालपरी सुद्धा इथे लागलेली आहे मस्तपैकी टाकाटाक, बरोबर दिसते ना. आणि इथे गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ सुद्धा आपण टाकून घेतलेले आपल्या लालपरीवरती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चलो भाई, वासपारावर यात्रा बेंडी. आता आपण ताम्हिणी घाटामार्गे मुळशीपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मुळशीचा हा डॅम दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही ताम्हिणी घाटामार्फत मुळशीपर्यंत जर का आले नाहीत तर तुम्ही एक चांगली संधी गमावली असं मला तरी वाटतं. कारण खूप जबरदस्त आहे ताम्हिणी घाट आणि मुळशीचा हा मार्ग. आता आपण पोचतोय त्या अष्टविनायकामधील दुसऱ्या गणपतीला आणि आमच्या सिरीजमधील तिसऱ्या गणपतीला. तर पोचतोय आपण आता थेऊरला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर भेटूया आता पुन्हा डायरेक्ट मंदिरामध्येच, मंदिराच्या आवाराच्या परिसरामध्ये भेटूयात आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुनश्चर्यो. आता मंदिरामध्ये एंटर होतो आम्ही. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पुण्यामध्ये एवढी ट्रॅफिक लागली भयान. त्या भयान ट्रॅफिकने आमचे भयान हाल झालेले. त्या भयान ट्रॅफिकने आमचे भयान हाल झालेले. त्याने आम्ही निघलेलो बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. आमच्या थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. बघू शकतो आपण पाठीमागे किती रांग आहे. गणपती बाप्पाचं असं मनमोहक दर्शन झालं. 10-15 मिनिटं मंदिरामध्ये बसलो. आता पुढच्या प्रवासासाठी गणपती बाप्पा मोरया. सांगा. नमस्कार, जय गणेश. चिंतामणीच्या दरबारी सगळे आलेले भक्तगण, त्याची थोडी माहिती सांगतो तुम्हाला. मोरया बसवाई हे कर्नाटकमध्ये त्यांना त्यांच्या वडिलांना मोरगावचे मोरेश्वर पसंत झाले. आणि मोरया बसवांना चिंतामणी पसंत झालेली. त्यांची रेती सिद्धी यांना तिथं प्राप्त झाली. ते चिंतामणीचं पायथ्याशी दरवर्षी येतात. त्यांचे पूर्वज बी येतात, आता बी येतात. मूर्ती जी आहे 4,500 वर्षापूर्वीची द्रौपदी तिथे येणार. मंदिर जे आहे 700 वर्षापूर्वी चिंतामणीच्या महनी बांधलेलं चिंतामणी देवाने. हो, चिंतामणी म्हणजे मोरया बसवांचे वडील होते ना, त्यांच्या मुलाने मंदिर बांधलेलं. हो, म्हणजे सभामंडप आहे ते त्यांनीच बांधलं. माधवराव पेशव्यांनी जे आहे ना तिथे माधवराव पेशव्यांनी सभामंडप बांधलं. त्याची दाखवणी त्यांनी केली. माधवराव पेशवे पुण्यातले आहे. इथून गोळ्याला होतं जायला. हो, नदी हरून गोळ्याला. हो, शनिवारवाड्यावरून जायचं. खूप जुनी कहाणी, खूप मस्त. धन्यवाद. जय श्री गणेश. जय गणेश.